नाट्यरंग थिएटरचा जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी आजच्या या अमोल ठाकूर हा अत्यंत धडाडीचा नाट्यकर्मी, ठाण्याचा शिक्षक आणि मन लावून नाटक करतो आणि फक्त नाटकच करतो, लहान मुलांना पण नाटक शिकवतो. जेव्हा आपण मेहनत घेतो नाटक करण्यासाठी, दुर्दैवाने त्याचे वडील दीर्घ आजाराने गेले आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून आहे. दरवेळी महोत्सव करण्यासाठी त्याला काही देवाचं रान करावं लागतं, त्याला माहीत आहे. आणि विष्णू मॅडम तुम्हाला पण माहिती आहे, आपल्या इथे नाटकाला स्पॉन्सर नाही मिळत, फॅशन शोला मिळतो. हा आपलं दुर्दैव आहे. पण मी अशी विनंती करीन की रसिकांनी आपल्या बाजूने जेवढं ज्यांना नाटक आवडतं त्यांनी तरी ती मदत देणगी म्हणून तिकीट काढून, जास्तीचे तिकीट आहे ना प्रवेश नाम मात्र असते, जास्तीत जास्त मदत केली तर ती शोलाच मदत होते. कारण आत्ताचा हा जरी शो म्हटला पण आता कमीत कमी 50,000 खर्च झालेले असतीलच, कमीत कमी म्हटलं. तर असे शोची संख्या वाढावी यासाठी पुढच्या कार्यक्रमामध्ये मी दोघांवरही जबाबदारी टाकतो. महापालिकेतर्फे काहीतरी योजना अशी आखावी ज्याने पुन्हा पुन्हा संख्येने नाटकांची, लोकल नाटकांची, बाहेरची नाटकं बघायला कुटुंब गर्दी येते त्यांना, पण इथल्या शोची संख्या वाढावी, कमी पैशामध्ये शो कसा होईल याची व्यवस्था करावी अशी मी सर्व रसिकांतर्फे, नाट्यकर्त्यांतर्फे दोघांना विनंती करतो. याची त्यांनी काळजी घ्यावी. थँक्यू. सर्व मान्यवर ज्येष्ठ रंगकर्मी हेमंत कुलकर्णी सर, आणि आई साहेबांना विनंती की जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. हे दाम्पत्य ज्या पद्धतीनं या सगळ्या नाट्य चळवळीमध्ये काम करताय. नाट्यरंग कैलासवासी अरुण जगन्नाथ ठाकूर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नाट्यरंग जळगावतर्फे नाट्यरंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यात 2 एकांकिका सादर करण्यात आल्या. तत्पूर्वी नाट्यरंगतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी महापौर सीमा भोळे, विष्णू बंगाळे, ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे, हेमंत कुलकर्णी, राजेंद्र देशमुख, दुष्यंत जोशी, गीतांजली ठाकरे, संगीता ठाकूर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले. यावेळी नाट्यरंग निर्मित 2 एकांकिका सादर करण्यात आल्या. अमोल ठाकूर लिखित दिग्दर्शित वर्गणी द्या रे भो ही लेवागणबोली शैलीतील विनोदी एकांकिका सादर झाली. यात परदेशात राहणाऱ्या मुलांच्या वृद्ध मातापित्यांचे दुःख प्रभावीपणे मांडण्यात आले. प्रमुख भूमिकेत चंद्रकांत चौधरी, दीपाली महाजन, साहेब पडलवार, दर्शन गुजराथी, प्रणित जाधव, अथर्व पाटील, पियुष भुक्तार, कृष्णा चव्हाण, अथर्व बारुळकर, श्रीकांत चौधरी यांनी काम केले. प्रकाश योजना प्रथमेश जोशी, रंगभूषा दिशा ठाकूर तर नेपथ्य प्रणव जाधव यांचे होते. त्यानंतर पंढरपूरचे दर्शन घडवणारी अमोल ठाकूर लिखित दिग्दर्शित गाईड ही एकांकिका सादर करण्यात आली. यात सुहास दुसाने व अथर्व रंधे प्रमुख भूमिकेत होते. प्रकाश योजना प्रथमेश जोशी तर नेपथ्य प्रणव जाधव यांचे होते. प्रसंगी नाट्यरंगच्या छोट्या कलावंतांनी बहारदार नृत्य सादर केले. यावेळी मान्यवरांकडून ठाकूर परिवाराचा सत्कार करण्यात आला. शहरातील नाट्य चळवळीसाठी महानगरपालिकेतर्फे उपक्रम राबवावे अशी मागणी ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे यांनी लोकप्रतिनिधींमार्फत आमदार सुरेश भोळे यांच्याकडे केली. या कार्यक्रमाला शहरातील नाट्यकर्मी व रसिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.
गोष्ट आहे. माझ्या बापाला कधीच सावकारापासून तर सरपंचापर्यंत सगळ्यांच्या पेटा नारायण होत. ते सोडवता आपले जीव सुटला. स्पेशल असतो तर शॉप आपल्याला ओळखे. आपला वेगळेपणा असेल तर आपण सर्वांच्या यशस्वी होणार. तेच वागणं, त्याच प्रॉपर्टी, तेच विचार इतर बायकांप्रमाणे छोटे छोटे पुस्तक चिडणार किती तेज आहे वास्तव मी तर पोराला किती प्रेमानं आवडलो. अरे त्यात काय एवढं कोणी अडचणीत असेल तर आपण त्याला मदत केलीच पाहिजे ना. अरे कर्तव्य आहे ते आपलं. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ